महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन के अवसर पर 22 जुलाई को श्री राम मंदिर परिसर एवं क्रीडांगन राम मंदिर में भव्य श्री लक्ष्मी नृसिंह महायज्ञ का आयोजन किया जाएगा। इसकी जानकारी मुख्य संयोजक एवं पूर्व विधायक तथा पूर्व महापौर संदीप जोशी ने पत्रकार परिषद में दी। उन्होंने बताया कि मुख्यमंत्री के उत्तम स्वास्थ्य, दीर्घायु और महाराष्ट्र की समृद्धि की कामना से यह महायज्ञ आयोजित किया जाएगा। कार्यक्रम स्थल पर भगवान श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर की भव्य प्रतिकृति तैयार की गई है। सुबह 9 से 12 बजे तक महायज्ञ, दोपहर 12 बजे महाआरती तथा इसके बाद महाप्रसाद होगा। आयोजन में 5 से 7 हजार श्रद्धालुओं के शामिल होने की उम्मीद है तथा सभी नागरिकों से परिवार सहित उपस्थित रहने की अपील संदीप जोशी इन्होंने की है। परंतु देवेंद्रजी त्यांच्या मतावरती अडळ असतात, स्पष्ट असतात आणि त्यामुळे त्यांनी यावेळेला असं आवाहन केलं की सामाजिक काहीतरी केलं पाहिजे, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे माझ्या वाढदिवशी। तर त्या दृष्टिकोनातून यावेळेला आम्ही देवेंद्रजींचं कुलदैवता लक्ष्मी नृसिंह, महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमी लोकांचं कुलदैवत असतं लक्ष्मी नृसिंह, त्यातलं देवेंद्रजींचं हे कुलदैवत आहे। मग त्याचा एक महायज्ञ करण्याचं आम्ही या ठिकाणी निश्चित केलं किंवा महायज्ञ नुसता महायज्ञ करायचा असं नाही, तर महायज्ञामध्ये मग देवेंद्रजी सर्वांना घेऊन चालतात। तर सर्व समाजाच्या सर्वांना, म्हणजे देवेंद्रजी आता 56 वर्षाचे होत आहेत, तर 56 समाजाच्या चिरपरिचित किंवा प्रतिष्ठित लोकांना महायज्ञाला यजमान म्हणून त्यांनी बसावं असं आम्ही आव्हान केलेलं आहे। यामध्ये मग नागपूरचे राजे मुदोजी राजे भोसले असतील, माननीय बबनराव तायवाडे असतील, माननीय या क्षेत्राचे आमदार असतील विकास ठाकरे, त्यांनाही आम्ही विनंती केलेली आहे। माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांना विनंती केलेली आहे। आपल्याला सांगायला आनंद होतोय की यज्ञाची सुरुवात आमचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण हे सकाळी या ठिकाणी 8:15 वाजता पोहोचणार आहे आणि यज्ञाची सुरुवात देखील त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी हे सर्व होत असताना विविध समाजाचे आपण बघत असाल की जे संत महात्मे त्यांचे चित्रसुद्धा, छायाचित्र या मंडपामध्ये आपण लावतोय। 2 प्रकारचे मंडप या ठिकाणी आपण करतोय। एक मंडप हा यज्ञाचा महामंडप आहे, महायज्ञाचा। या ठिकाणी यज्ञ होणार आणि त्यानंतर बाजूच्या जो मंडप आहे या मंडपामध्ये महाप्रसाद आहे। अनेकांना असं वाटतंय की महायज्ञ म्हणजे फक्त यजमान बसणार आहे, तर यजमानच नव्हे तर नागपूर शहरातील अनेक जण या ठिकाणी येणार आहेत। एक 10-1 हजार लोकांची महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी आम्ही करतोय। ही महाप्रसादाची व्यवस्था बाजूच्या मंडपात होणार आहे। असा एकंदरीत कार्यक्रम त्या ठिकाणी ठरवलेला आहे। सकाळी 8:15 ते 11-11:30 पर्यंत यज्ञ, त्यानंतर महाआरतीला चंद्रशेखरजी बावनकुळे उपस्थित राहणार आहे आणि त्यानंतर महाप्रसाद। परिसरातील सर्व नागरिकांना आम्ही विनंती केलेली आहे, बाजूचं श्रीराम मंदिर असेल, समोरचं सिद्धारूढ शिवमंदिर असेल, यांना सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे आणि त्या सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। आपल्यामार्फत आम्ही आपल्याला विनंती करतो की आपल्यामार्फत आपण नागपूर शहरातल्या जनतेला देखील विनंती करावी की अशा पद्धतीचा महायज्ञ हा पहिल्यांदा या ठिकाणी होतो आहे। आपण याची भव्यता उद्या संध्याकाळी जास्त मोठ्या प्रमाणात अनुभव। आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री, नागपूरचा गौरव माननीय देवेंद्र फडणवीस यांचा 56वा वाढदिवस 22 तारखेला होत आहे आणि ही अत्यंत आनंदाची बाब आहे की या महाराष्ट्रासाठी अविरत झटणारा नेता म्हणून माननीय देवेंद्रजींची ओळख आहे आणि त्यामुळे देवेंद्रजींचा वाढदिवस देवेंद्रजी नेहमी साधेपणाने साजरा करतात। वर्तमानपत्रात जाहिराती नको, माझे होर्डिंग्स लावू नका असं त्यांचं स्पष्ट आव्हान असतं, परंतु सामाजिक काही ना काही प्रकल्प करावे, कार्यक्रम करावे
अशा पद्धतीचं त्यांचं आव्हान नेहमीच असतं आणि त्या आव्हानाला अनुसरून आम्ही सर्व मित्रमंडळींनी यावेळेला असं ठरवलेलं आहे की माननीय देवेंद्रजींचं कुलदैवत आहे लक्ष्मी नृसिंह, या लक्ष्मी नृसिंहचा मोठा महायज्ञ हे करावं. लक्ष्मी नृसिंह महाराष्ट्रातल्या अत्यंत कमी परिवारांचं कुलदैवत आहे. त्यातलं एक देवेंद्र फडणवीसांचं कुलदैवत ते आहे आणि त्यामुळे या ठिकाणी लक्ष्मी नृसिंहचा महायज्ञ करावा. मग महायज्ञामध्ये नुसता महायज्ञ करायचा कसा, तर देवेंद्रजी 56 वर्षाचे होत आहे आणि 56 वर्षाचे होत असताना मग 56 वेगवेगळ्या समाजाच्या प्रतिनिधींना घेऊन हा महायज्ञ करायचा असं आम्ही निश्चित केलं. कारण देवेंद्रजी सर्व समाजांना घेऊन, सर्व समाजातील सर्व घटकांना घेऊन चालत असतात आणि त्यामुळे या शहरातले सर्व समाजांचे प्रतिष्ठित नागरिक जे आहे ते या महायज्ञाला यजमान म्हणून बसणार आहे. आम्ही अनेकांना निमंत्रणं दिलेले आहे. मग त्याच्यामध्ये आपल्या नागपूरचे राजे सन्माननीय मुदूजी भोसले असतील, गुणराजे बुलंदशाह यांचे वंशज वीरेंद्र शाह असतील. त्याचप्रमाणे या ठिकाणी मला अत्यंत सांगायला आनंद होतो की आमचे महाराष्ट्र प्रदेशाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सकाळी 8:15 वाजता या ठिकाणी यज्ञाला येणार आहेत. 11:30 वाजता माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे आमचे पालकमंत्री यांच्या हस्ते या महायज्ञाची महाआरती होणार आहे आणि त्यानंतर या महायज्ञाची सांगता होणार आहे. जवळपास 10,000 लोक या ठिकाणी उपस्थित राहतील. महाआरतीनंतर लगेच महाप्रसाद करून या महायज्ञाचं सांगता या ठिकाणी होणार आहे. देवेंद्रजींना दीर्घायुष्य लाभो. त्याचप्रमाणे देवेंद्रजींच्या हस्ते या महाराष्ट्रातील 15 करोड जनतेची सेवा अजून जास्त प्रगतीने हो, या पद्धतीकरता या पद्धतीने आव्हान आम्ही लक्ष्मी नृसिंहच्या चरणी आम्ही करणार आहोत.